नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मी निवेदक रुपेश वाळके, राजगुरुनगर, पुणे. आज मी आलोय पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्यावर. पाहू शकता, मगाशी मी पहिल्या गणेश दरवाजापासून आपल्याला संपूर्ण किल्ल्याची माहिती असेल, दृश्य असेल दाखवले. आता मी संपूर्ण किल्ला फिरून आलोय. जवळजवळ 1-2 तासामध्ये किल्ला संपूर्ण फिरून झाला आहे आणि आता मी खाली आलेलो आहे. या ठिकाणी पाहू शकता लोहगड फोर्ट किल्ला. सकाळी 9 ते 5 पर्यंत या किल्ल्यावर जाण्याची वेळ आहे, कारण लहान मुले आपल्यासोबत असतात. त्यामुळं किल्ला कमिटीने या ठिकाणी आपली सर्वांची सुरक्षितता महत्त्वाची या ठिकाणी लक्षात घेऊन नक्कीच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल संपूर्ण, तर व्हिडिओला खूप शेअर. इथं वरती आल्यानंतर पाहू शकता या ठिकाणी सुंदर असा इमेज आहे, त्याच्यावर QR कोड आहे, जेणेकरून गुगलच्या माध्यमातून आपण जर हा QR कोड स्कॅन केला तर संपूर्ण गुगलच्या माध्यमातून आपला ऑडिओ प्राप्त होणार आहे. आणि पाहू शकता इथं राजमुद्रा देखील आहे. आणि पाठीमागच्या बाजूला थोडंसं पाठीमागे दाखवा. पाठीमागच्या बाजूला तिकीटघर आहे. प्रत्येक पर्यटक दुर्गप्रेमी या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येकाला तिकीट हे बंधनकारक आहे आणि प्रत्येकाच्या तिकीटची प्राइस 50 रुपये आहे. अशा प्रकारे इथं एंट्री केल्यानंतर तिकीट काढल्यानंतरच वर आपल्याला प्रवेश दिला जातो. नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मी निवेदक रुपेश वाळके, राजगुरुनगर, पुणे. आज मी आलोय पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामधील लोहगड गडावर. हे पहिलं प्रवेशद्वार आहे, पाहू शकता. सुंदर असं प्रवेशद्वार आहे लोहगड किल्ल्यावरचं. या ठिकाणी पाहू शकता अनेक माकडे देखील या किल्ल्यावर आपल्याला पाहायला मिळतात, कारण अनेक मोठ्या प्रमाणात झाडी आहे. ही पाहू शकता या ठिकाणी तटबंदी बुरुज कशा प्रकारे आहे. जवळजवळ 350-400 वर्ष होऊन गेले, पण अजूनही आपल्याला बुरुज असेल, किल्ले असेल तसे पाहायला मिळतात. आणि विशेष करून हे जो प्रवेशद्वार आहे पाहू शकता कशा प्रकारे भक्कम आहे. अजून एकही दगड त्याची हल्लेले आपल्याला पाहायला मिळत नाहीये. थोडस जवळ या. निवेदक रुपेश वाळके युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मी या ठिकाणी दरवाजा दाखवते. पाहू शकता कशा प्रकारे हा दरवाजा आहे. एक भक्कम असं लाकूड आहे. 350-400 वर्ष होऊन गेले या दरवाजाला. अशा प्रकारे त्याला भाले आहेत, पाहू शकता. शत्रूंपासून बचाव करण्यासाठी अशा प्रकारचे भाले त्यावेळेस दरवाजाला बसवले असायचे. आणि ते कडी देखील पाहू शकता कशा प्रकारे आहे, किती जाड आहे. अतिशय सुंदर असा दरवाजा आहे. ही कडी पाहू शकता तुम्ही, अतिशय भक्कम अशी कडी आपण पाहताय. या दृश्यामध्ये आपण पाहू शकता पहिल्या प्रवेशद्वारामधून एंट्री केल्यानंतर उजव्या साईडला छोट्या छोट्या तोफा आहेत. कशा प्रकारे ही तोफ आहे. पूर्ण आता ऊन देखील कडक आहे, पण ही पूर्ण तोफ थंड आहे. मी हात लावून पाहिल्यानंतर समजते. आणि या तोफेला लोखंडाची चाके आहेत आणि हे संपूर्ण लाकडाचं या ठिकाणी साचा पाहू शकता. ही तोफ आणि त्याला 4 लोखंडाची चाके आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी 3 तोफा आपण पाहू शकता. इथे एक त्याच्यापेक्षा छोटी तोफ आहे, तिथे एक तोफ आहे. अशा 3 तोफा आपल्याला पहिल्या प्रवेशद्वारामधून आत आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते. आता आपण पहिल्या प्रवेशद्वारामधून वरती आलोय. वरती आल्यानंतर पाहू शकता सुंदर असा हे तटबंदी आहे. जशीच्या तशी 350-400 वर्ष होऊन गेले, अजून तशीच ही तटबंदी आपल्याला पाहायला मिळते. आज रविवार असल्यामुळे अनेक शिवप्रेमी आज गडावर या ठिकाणी भेट देण्यासाठी आले आहेत. पाहू शकता कशा प्रकारे ही तटबंदी आहे. सुंदर असं वातावरण या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला पाहतोय. डिसेंबर महिना चालू आहे, डिसेंबर 2025. सुंदर असं वातावरण, उन्हाची तीव्रता देखील आहे, पण हवा देखील थंड आहे. कारण डिसेंबर महिना चालू असल्यामुळं थोडस उन्हाची तीव्रता कमी आहे. पाहू शकता अनेक शिवप्रेमी किल्ल्यावर आज भेट देण्यासाठी आलेले आहेत. हे पाहू शकता लोहगड गडावरून आता जो विसापूर किल्ला आहे
विसापूर किल्ला आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे दृश्य आपल्याला पाहायला मिळेल. अगदी जवळच आहे विसापूर किल्ला आणि लोहगड हे दोनही किल्ले अगदी 1 किलोमीटरच्या अंतरावर आहेत. आणि ज्यावेळेस आपण विसापूर किल्ल्याच्या पाठीमागे 3 किलोमीटर येतो एंट्री करून, तिथे देखील एक भाजी लेणी म्हणून आहे. अनेक प्राचीनकालीन लेणी तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. असा हा निसर्ग सौंदर्याने नटलेला पुणे जिल्हा आहे. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज आणि अशा अनेक मावळ्यांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेली ही भूमी आहे. नक्कीच अभिमान वाटतो की आपण या महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये जन्माला आलो. असे अनेक पराक्रम शिवाजी महाराज असेल, धर्मवीर संभाजी महाराज यांनी केलेले आहेत. आणि ते पाहू शकता या दृश्यामध्ये. आपण आता प्रथम प्रवेशद्वाराच्या वरती आलोय. अतिशय सुंदर असा दुसरा प्रवेशद्वार पाहू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून. हे पहा, अतिशय सुंदर आहे. साईडच्या ज्या तटबंदी आहेत त्या देखील किती सुंदर आहे पाहू शकता. अनेक शिवभक्त आज दुर्गप्रेमी आज रविवार असल्यामुळे अनेक जण या किल्ल्याला भेट देण्यासाठी आले आहेत. या दृश्यामध्ये आपण पाहू शकता हा दुसरा दरवाजा आहे, नारायण दरवाजा. सुंदर असं या विटेमध्ये नाव कोरलेलं आहे पाहू शकता, नारायण दरवाजा. सुंदर असं प्रवेशद्वार आहे. या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि खूप शेअर करा. पाहू शकता वर येण्यासाठी दोन्ही बाजूला तटबंदी आहेत. खर तर आत्ताच्या देखील अभियंत्यांना, इंजिनियरला लाजविल असा खऱ्या अर्थाने आपण किल्ल्याची तटबंदी पाहतोय. आता एवढं शिक्षण आहे, अनेक अभियंते आहेत, इंजिनियर आहेत, शिक्षण घेतात. अतिशय सुंदर असे किल्ले बांधकाम आपण पाहू शकता. त्यावेळी शिवाजी महाराजांना कुठलीही गोष्ट दाखवल्याशिवाय कुठल्याही गडाचं काम होत नव्हतं. कारण आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज एक उत्तम अभियंता होते. हे देखील आपण वाचलेलं आहे. पाहू शकता या दृश्यामध्ये दुसऱ्या दरवाजामधून आपण प्रवेश केल्यानंतर, नारायण दरवाजामधून प्रवेश केल्यानंतर वरती आल्यानंतर तटबंदी पाहू शकता. आणि या तटबंदीमधून जवळजवळ 3 ते 4 फूट हे भिंत असू शकते तटबंदी. त्यामधून अशा प्रकारे होल ठेवलेला आहे पाहू शकता. म्हणजे कशा प्रकारे त्यावेळी दूरदृष्टी होती. त्या दरवाजातून पहिल्या दरवाजामध्ये असणारे जे शिवप्रेमी आहेत, दुर्गप्रेमी आहेत, ते या ठिकाणी आपल्याला या होलच्या माध्यमातून पाहायला मिळतात. या दृश्यामध्ये आपण पाहू शकता 2 नंबरच्या दरवाजामधून आपण वर आल्यानंतर इथं थोडस सपाट आहे. आणि या दृश्यामध्ये पाहू शकता कशा प्रकारे सह्याद्रीच्या डोंगर रांगा आहेत. त्या ठिकाणी मागाशी तुम्हाला दाखवलं होतं मी, विसापूर किल्ला आहे. अगदी अर्धा किलोमीटर अंतर असेल लोहगड आणि विसापूर या 2 किल्ल्यांच्या दरम्यान. हे पाहू शकता ठिकठिकाणी बाकडे आपल्याला विश्रांती घेण्यासाठी प्रशासनाने या ठिकाणी ठेवले आहेत. अनेक दुर्गप्रेमी, दुर्गसेवक आज रविवार असल्यामुळे या किल्ल्याला भेट देण्यासाठी आलेले आहेत. पाहू शकता लहान बालके देखील आहेत, अनेक तरुण आहेत, तरुणी आहेत. हे माकड इथे बसलेलं आहे पाहू शकता.
हो, निवेदक रुपेश वाळके. या दृश्यामध्ये आपण पाहू शकता 2 नंबरच्या नारायण प्रवेशद्वारामधून वरती आल्यानंतर या विटेवर देखील कोरीव काम आहे. पाहू शकता धान्य कोठार, धान्य कोठी असं नाव लिहिलेलं आहे, कोरले आहे त्याच्यावर. आणि या ठिकाणी पाहू शकता कशा प्रकारे जसं की आपण लेण्याद्रीला गेल्यानंतर संपूर्ण डोंगरामध्ये कोरलेलं आहे. हे पाहू शकता कोठार, अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपाचं कोठार आहे. आताच्या युगामध्ये, कलियुगामध्ये अनेक मशिनरी आहेत, तरी किती दिवस लागतात एखादी गोष्ट हे करायची म्हटलं तर. पण हे काम पूर्ण करायला किती दिवस त्यावेळी लागले असेल. संपूर्ण दगड फोडलेला आहे आणि सुंदर असं कोठार बनवलेलं आहे. आता याच्या ठिकाणी यामध्ये पाणी साचलेलं आहे पाहू शकता. आणि अतिशय स्वच्छ पाणी आहे. खालच्या दगडी, आतमध्ये ज्या वस्तू आहेत दगडी आहेत, संपूर्ण आपल्याला व्हिडिओमध्ये दिसतात. हे पाहू शकता दृश्यामध्ये. आपण आता दुसरा दरवाजा, नारायण दरवाजा पार करून आलोय. तिसऱ्या दरवाजापाशी पोलीस बांधव देखील आपल्या सर्वांच्या सुरक्षितेसाठी या ठिकाणी आपण गडावर पाहतोय. हा तिसरा दरवाजा आहे, हनुमान दरवाजा. पाहू शकता प्रत्येक प्रवेशद्वाराच्या जवळ अशा प्रकारे दगडावर कोरीव नाव या ठिकाणी लिहिलं आहे दरवाजाचं, हनुमान दरवाजा. अतिशय सुंदर असं अक्षर आहे, कोरीव काम आहे. मंडळी, खरं तर पेनाने देखील एवढं सुंदर अक्षर आपण लिहू शकणार नाही, असं त्या दगडावर दरवाजाचं नाव या ठिकाणी कोरलेलं आहे. पाहू शकता प्रवेशद्वार मी आपल्याला चॅनलच्या माध्यमातून दाखवतोय. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर निवेदक रुपेश वाळके या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि खूप शेअर करा. चला आपण आता वरती जाऊया. ते पाहू शकता आमचे चिरंजीव आहे ते शौर्य. त्याला खरं तर गड किल्ल्यांप्रती एक मोठी उत्सुकता आहे, आदर आहे. तो काय म्हणत असतो की मला किल्ल्यांवर जायचंय. त्यामुळे आज संडे असल्यामुळं, रविवार असल्यामुळं, सुट्टीचा दिवस, आज त्याला घेऊन आलोय. आणि अनेक दुर्गप्रेमी, शिवकन्या, शिवप्रेमी आज या हॉलिडेच्या निमित्ताने इथे एक प्रवेशद्वार आहे, काय नाव नाही, हा चौथा प्रवेशद्वार आहे. या ठिकाणी नाव काय आपल्याला पाहायला मिळत नाहीये, मी शोधण्याचा प्रयत्न करतोय. हे पाहू शकता 4 क्रमांकाचा, 4थ्या क्रमांकाचा हा प्रवेशद्वार आहे. पण त्या ठिकाणी नामोल्लेख कुठं दिसला नाही. पण वरती आल्यानंतर हे बुरुज पाहू शकता आपण कशा प्रकारे हा बुरुज आहे. अगदी मजबूत असा बुरुज आहे. आणि इथं देखील आता महादरवाजा आपण पाहू शकता कशा प्रकारे आहे. बलाढ्य असा महादरवाजा. आणि पहिला जो दरवाजा होता तशाच प्रकारचा हा महादरवाजा आहे. याला देखील मोठा दरवाजा, आपण भाले देखील पाहायला मिळतात, कड्या देखील आहेत, जेणेकरून शत्रूंनी कुठलंही आक्रमण करावं नाही. आणि जर केलं तर त्यांच्यापासून संरक्षणासाठी हे भाले आपण पाहतोय या दरवाजासाठी. आता आपण या महादरवाजामधून प्रवेश करतोय. पाहू शकता इथे देखील दगडावर नाव कोरले महादरवाजा. आता आपण महादरवाजामधून एंट्री केली आहे. या ठिकाणी लोहगड फोर्ट, लोहगड किल्ल्याची संपूर्ण माहिती, छायाचित्र आपण पाहतोय. संपूर्ण स्ट्रक्चर जे आहे किल्ल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कारण वरती आल्यानंतर कसं जायचं, कुठे कुठे काय आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्कीच मी लोहगड किल्ला या कमिटीला, जे कमिटीवर आहेत, त्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो. सुंदर असं या ठिकाणी आपण छायाचित्र लावलेले आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला दाखवतोय. हे पहा, संपूर्ण किल्ल्याची माहिती आहे. विजापूर फोर्ट, भाजा कॅव्हिस, टंग फोर्ट, तिकोना फोर्ट आणि बेडसा कॅव्हिस, या अशा प्रकारे आसपासचे जे किल्ले आहेत त्यांची माहिती या इमेजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते.
आता आपण महादरवाजामधून आतमध्ये आलोय आणि आता आपण फायनली लोहगड किल्ल्याच्या वरती उंचावर आलोय. पाहू शकता महादरवाजातून आतमध्ये आल्यानंतर आपण पाहू शकता इथे एक बोर्ड आहे, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण. आपण वरती आल्यानंतर किल्ल्याची स्वच्छता अबाधित राखणे गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारे इथं आपण स्थळाची नासधूस केली, हानी केली किंवा काही वेगळं करण्याचा प्रयत्न केला तर निश्चित स्वरूपामध्ये तुम्हाला अनेक कलमे देखील या ठिकाणी आहेत. तुम्हाला या ठिकाणी दंड आकारला जाईल. त्यामुळं अशा प्रकारची खबरदारी भारतीय पुरातत्व खात्याने आणि लोहगड फोर्टच्या या कमिटीने या ठिकाणी घेतलेली पाहायला मिळते. आपण आता पूर्ण उंचीवर आलोय. पाहू शकता सुंदर असं दृश्य. या दृश्यामध्ये पाहू शकता महादरवाजामधून प्रवेश केल्यानंतर आपण आता पूर्ण उंचीवर आलोय. थोडस सपाट भाग आपल्याला दिसतो आणि हे जे दृश्यामध्ये आपण पाहतोय ते राजा राणी थडगे आहे. या ठिकाणी पाहू शकता प्रत्येक जी वास्तू आहे किल्ल्यावर आल्यानंतर आपल्या सर्वांना माहीत व्हावी त्यासाठी प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे फलक या ठिकाणी आपण पाहतोय राजा राणी थडगे. पाहू शकता सुंदर असा फलक आहे. पूर्ण दगडामध्ये हर्षीमध्ये या ठिकाणी मकबरा आहे. काय लिहिले आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता. हनुमान दरवाजाच्या समोरील बाजूस उंच चौथऱ्यावर एक मकबरा आहे. चौरस पायथा आणि अंडाकार घुमट असलेल्या या वास्तूत आत 2 कबरी आहेत. सज्जाच्या बाह्य बाजूस नक्षीकाम असून 4 कोपऱ्यात लहान कळस आहेत. अशा प्रकारे या वास्तूची माहिती या फलकावर आपण पाहतोय दिलेली आहे. आणि वरती आल्यानंतर महादरवाजातून या फलकाच्या माध्यमातून आपण पाहू शकतो सभागृह सदर. म्हणजे आताच्या काळामध्ये जसं की कंपनीमध्ये ऑफिसमध्ये कॉन्फरन्स रूम असते एक सेपरेट, तशा प्रकारे सभागृह सदर त्यावेळी सदर हे नाव त्यावेळी होतं म्हणजे कॉन्फरन्स हॉल. अशा प्रकारे फलक या ठिकाणी लावलेले आपल्याला पाहायला मिळतात. तिथं देखील तोप आपल्याला पाहायला मिळते तिथं. आणि या दृश्यामध्ये पाहू शकता या ठिकाणी संदेश दिला आहे तोफावर बसू नये, डू नॉट सिट ऑन द कॅनॉन्स. कारण आपले जे ऐतिहासिक वास्तू आहेत त्या अबाधित राहिल्या पाहिजे याची खबरदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे, हे देखील महत्वाचं आहे. आता आपण महादरवाजामधून आतमध्ये आल्यानंतर वरती इथे देखील एका दगडावर सुंदर असं कोरीव. वरती गेल्यानंतर कुठले कुठले वास्तू आहेत. महादेव मंदिर आहे, त्र्यंबक तलाव आहे, 16 कोणी तलाव आहे, विंचुकडा आहे. अशा प्रकारे 4 वास्तू आपल्याला वरती गेल्यानंतर पाहायला मिळणार आहेत. चला तर मग हे पाहू शकता या दगडावर सुंदर असं नाव कोरलेलं आहे महादेव मंदिर. म्हणजे प्रत्येक ठिकाणची माहिती या ठिकाणी दिलेली आहे जेणेकरून आपल्या सर्वांना माहिती मिळेल आणि पाहायला मिळेल. पाहू शकता हे महादेवाचं मंदिर आहे. मी तुम्हाला जवळून दाखवतो. हे पाहू शकता सुंदर असं मंदिर आहे. आपण आता अजून उंचावर आलोय आणि अनेक दुर्गप्रेमी, दुर्गसेवक, शिवप्रेमी, शिवकन्या आज या लोहगड किल्ल्यावर भेट द्यायला आलेले पाहायला मिळतात. आणि महादेवाचं सुंदर असं मंदिर आहे. सुंदर अशी पिंड आहे, छोटस मंदिर आहे. त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांची मूर्ती आपण पाहू शकता. आपल्या सर्वांचं अखंड महाराष्ट्राचं, हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय. आणि इकडं प्रतिमा देखील पाहू शकता. हे पाहू शकता नंदी महाराज आहेत. प्रत्येक महादेवाच्या मंदिराच्या बाहेर नंदी महाराज आपल्याला पाहायला मिळतात. हे देखील एक छोटस मंदिर आपण पाहतोय. हे पाहू शकता लोहगडावरील महादेवांचं मंदिर आहे. शिव जवळून मी तुम्हाला दाखवतोय. इथे देखील छोटे नंदी महाराज आहेत. या दृश्यामध्ये आपण पाहू शकता हा त्र्यंबक तलाव आहे. आता डिसेंबर महिना चालू आहे पण यामध्ये आपण पाणी पाहू शकता. हा त्र्यंबक तलाव अतिशय सुंदर आहे. छोटासा आहे पण अतिशय सुंदर आहे. आणि अनेक
मासे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या तलावामध्ये पाहतोय. हे पाहू शकता या दृश्यामध्ये त्र्यंबक तलावाच्या बाजूला छोटे छोटे तलाव आहेत. अनेक लहान मुलं आज लोहगडावर आलेत सुट्टी असल्यामुळं. हे पाहू शकता इथं देखील छोटे छोटे तलाव आहेत. त्र्यंबक तलावाच्या बाजूलाच ही 3 तलाव आपल्याला पाहायला मिळतात. आणि तिथं जो छोटासा बोर्ड आपण पाहतोय त्या बोर्डवर पिण्याचे पाणी असं लिहिलं आहे आणि तिथे एक टाकी आहे. ते पाहू शकता त्र्यंबक तलावाच्या बाजूला अजून 2 छोटे छोटे तलाव आहेत. आपण टाकी म्हणूया. अजूनही स्वच्छ पाणी या ठिकाणी आपण पाहतो या दृश्यामध्ये. कारण पाऊस थांबून आता 1 महिना झाला असेल. अतिशय थंड पाणी आहे. एवढी तीव्र उष्णता ऊन या दृश्यामध्ये आपण पाहू शकता. महादेव मंदिराच्या बॅक साईडला पाठीमागच्या बाजूला एक छोटस गाव आहे. लांब लांब आपण घर पाहू शकता. सह्याद्रीच्या डोंगर रांगेमध्ये वसलेले हे गाव आणि सौंदर्य नटलेले हे गाव आहे. पलीकडल्या बाजूला डोंगर, इकडे लोहगड आणि पाठीमागच्या बाजूला मोठा जलाशय धरण आपण पाहू शकता, बॅकवॉटर. आता दुपारचे 1 वाजले तरी पाहू शकता धुकं कसं दिसतंय तुम्हाला. सकाळी सकाळी तर 6:30-7च्या दरम्यान तर संपूर्ण ही घर हरवून जात असेल धुक्यामध्ये, दाट धुक्यामध्ये. पाहू शकता छोटे छोटे रस्ते आहेत. हे पाहू शकता या दृश्यामध्ये आपण महादेव मंदिराच्या थोडस समोर आल्यानंतर आणि विंचू कडेच्या अलीकडे 16 कोणी तलाव आहे. पाहू शकता अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचा हा 16 कोणी तलाव. याच्यामध्ये पाणी देखील आहे. अतिशय मोठा आहे, भव्य दिव्य. आणि त्या ठिकाणी पायऱ्या पाहू शकता आतमध्ये तलावामध्ये उतरण्यासाठी. कशा प्रकारे त्यावेळी दूरदृष्टी होती, कशा प्रकारे त्यावेळेस अभियंते होते, इंजिनियर होते. आताच्या खर तर तेव्हाच्या इंजिनियर पुढे आताचे इंजिनियर नक्कीच फिके आहेत. कारण आता अनेक आपण दुर्घटना पाहतो. कुठलाही तलाव बांधल्यानंतर लवकर फुटतो किंवा पडतो, काही पण म्हणजे असं. आणि ह्या जवळजवळ 350-400 वर्षापूर्वी हा तलाव लोहगडावर आपण पाहतोय. आणि विशेषतः अनेक पालक आपल्या लहान मुलांना देखील घेऊन आलेले आहेत. एक आवर्जून मला अभिमान वाटतो, कारण पुस्तकामध्ये किल्ल्यांचे चित्र दाखवण्यापेक्षा, शिवाजी महाराजांचे चित्र दाखवण्यापेक्षा प्रत्यक्ष जर तुम्ही आपल्या मुलांना जर गड किल्ल्यावर घेऊन आले, त्यांना प्रत्यक्ष त्यांच्या डोळ्यांनी पाहिल्यानंतर त्यांच्यामध्ये एक चांगला प्रेरणा त्यांना मिळणार आहे. आणि एक इतिहासाबद्दल एक उत्सुकता त्यांच्या मनामध्ये निर्माण होणार. तुम्ही जेवढं लहान मुलांना लहानपणापासून जेवढे संस्कार द्याल, पुढे जाऊन नक्कीच ते चुकीचं पाऊल उचलणार नाहीत, याची खात्री खऱ्या अर्थाने मी देतो. कारण एक देवदेश धर्माने प्रेरित झाल्यानंतर तुम्हाला चुकीचं पाऊल टाकण्यासाठी तुमच्या मनामध्ये अनेक 100 वेळा विचार येणार. पाहू शकता सुंदर असा तलाव आहे. दीदी तुझं नाव काय? चैतन्या. कुठून आली तू? वाघोलीवरून आली. कसं वाटतंय किल्ल्यावर येऊन लोहगडावर? छान वाटते ना? किती किल्ले केले तू आतापर्यंत ट्रेकिंग? आतापर्यंत किती किल्ल्यांवर गेली तू? पहिलाच किल्ला आहे प्रतापगड. वा वा वा. मुलगा किती वर्षाचा लागला तेव्हापासूनचा फर्स्ट हो का? आणि जर तसं बघितलं तर दुसरा आहे. वा वा, खूप छान. नक्कीच तुम्हाला देखील मी धन्यवाद देऊ इच्छितो, कारण तुम्ही लहान मुलांना या ठिकाणी घेऊन आलात. कारण त्यांना त्यांच्या मनामध्ये कुठे काहीतरी शिकण्याची उमेद असते. आणि पुस्तकामध्ये हो बरोबर आहे, पुस्तकी ज्ञानापेक्षा जर प्रत्यक्ष जर त्यांनी गड किल्ले पाहिले तर नक्कीच त्यांच्या ज्ञानामध्ये भर होणार. त्यांना एक उत्सुकता लागेल गड किल्ल्यांबरोबर बद्दल. धन्यवाद. पाहू शकता दृश्यामध्ये लोहगड किल्ल्याचं शेवटचं टोक आहे. आता तुम्हाला जवळ गेल्यानंतर जवळून मी त्या टोकाचं दृश्य दाखवणार आहे. तोपर्यंत गडाच्या बाजूचं दृश्य पाहून घ्या. सुंदर अशी झाडी, डोंगर,
या दृश्यामध्ये पाहू शकता इथं देखील छोटेसे तलाव आहेत. इथे एक छोटासा तलाव आहे. आता घसरला होता ना. हे पाहू शकता हा एक तलाव आहे आणि त्या ठिकाणी पाहू शकता दृश्यामध्ये वरती सपाट भूभाग आहे आणि इथे सुंदर असं कोठार आपण पाहतोय. कशा प्रकारे दगडाला त्या ठिकाणी घडवले आणि खांब तयार केलेत पाहू शकता. जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हे पाहू शकता. आता आतमधून तुम्हाला मी दाखवतोय कशा प्रकारे वरती सपाट भूभाग आहे आणि आतमध्ये आल्यानंतर कशा प्रकारे संपूर्ण कोरले. पूर्वीच्या काळी त्यावेळेस अनेक अशी कोठार, धान्याची कोठार छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यावर अशी बनवली होती. हे लोहगडावरच कोठार आहे पाहू शकता. शौर्य कसं आहे? छान आहे ना. कसं वाटतंय लोहगडावर येऊन? हे पाहू शकता आपण विंचुकाड्याकडे आता जात असताना ठिकठिकाणी हे QR कोड लावलेले आहेत. स्कॅन QR कोड अँड लिसन टू द ऑडिओ गाईड. म्हणजे गुगलवरून जर हा QR कोड स्कॅन केल्यानंतर आपल्याला संपूर्ण माहिती गुगलच्या माध्यमातून प्राप्त होणार आहे. अशा प्रकारची सुविधा सर्व येणाऱ्या दुर्गसेवकांसाठी समितीने केलेली आहे. पाहू शकता आपण आता विंचुकड्याकडे निघालेलो आहे. या ठिकाणी थोडीशी माहिती आपण या ठिकाणी फलकावर पाहतोय. लोहगडाच्या डोंगराचा लांब पसरलेला कडा विंचवाच्या नांगी सदृश्य दिसत असल्याने विंचुकाटा म्हणून ओळखला जातो. डोंगराच्या या नैसर्गिक सोंडेला तटबंदीचे संरक्षण दिलेलं आहे. म्हणजे विंचूच्या सोंडेसारखा त्या कड्याचा आकार आहे, त्यामुळे त्याला विंचू काटा असं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे. पाहू शकता दृश्यामध्ये आपण आता विंचुकड्याच्या दिशेने चाललोय आणि उजव्या साईडच्या ह्या दृश्यामध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे निसर्ग सौंदर्याने नटलेला हा लोहगड आणि विसापूर गडाच्या कडेला आपण हा परिसर पाहतोय. पाहू शकता आपण विंचुकड्याकडे चाललोय आणि इथे एक फलक दिसतोय. येथून पुढे प्रवेश निषिद्ध आहे. नो एंट्री बायॉन्ड दिस पॉइंट. याचं कारण असं आहे, या ठिकाणी आपण पाहू शकता विंचुकड्याकडे जात असताना साईडच्या बाजूला बॅरिकेड जे असायला हवे होते ते नाहीयेत. त्यामुळे सर्व पर्यटकांचे सुरक्षितता लक्षात घेऊन या समितीने या ठिकाणी प्रवेश नाकारलेला आहे. त्यामुळे तरी अनेक आपण दुर्गसेवक पाहू शकतो. लहान मुले असेल, युवक असेल, युवती असेल, त्या ठिकाणी विंचुकड्याकडे गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. मी या दृश्याच्या माध्यमातून आपल्याला विंचुकड्याचं दर्शन आपल्याला घडवतोय पाहू शकता. कारण थोडीशी रिस्क आहे. नक्कीच साईडला तटबंदी नाहीये, त्यामुळं स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालून त्या ठिकाणी आपल्याला अडचण निर्माण होऊ शकते. लोहगड किल्ला समितीने जे निर्बंध घातलेले आहेत विंचुकाट्याकडे जाण्यासाठी, कारण सर्वांची सुरक्षितता महत्वाची आहे. कुणाची जीवितहानी झाली नाही पाहिजे आणि कुणाला अडचण किल्ल्यावर आल्यानंतर झाली नाही पाहिजे. त्यामुळे त्या हिशोबाने या ठिकाणी प्रवेश नाकारलेला आहे. पण मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय विंचुकड्यावर एक छोटासा परमपवित्र भगवा ध्वज आपण पाहू शकता. तुम्हाला जर दिसत असेल तर मी झूम करून दाखवतोय. परमपवित्र भगवा ध्वज त्या ठिकाणी लावलेला आहे. हे पाहू शकता. हे दादा आणि त्यांचे चिरंजीव खांद्यावर त्यांना घेऊन आलेत. त्यांची छोटीशी कन्या देखील आहे. दादा नाव सांगा तुमचं? सुदाम दिलीप काशीद. कुठून आले तुम्ही? मी दिघीवरून आले भोसरीपासून. कसं वाटलं आज लोहगड किल्ल्यावर येऊन? आमची बऱ्याच दिवसापासून इच्छा होती बरं का सगळ्या फॅमिलीची. तर आगळे सगळे फॅमिली आलो इथे. खूप छान वाटतंय. आणि शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो इथे किल्ल्यावर आल्यानंतरच कळते काय इतिहास आहे, नाही का? बरोबर. पण थोडस आता इकडे प्रवेश निषिद्ध आहे विंचुकड्याकडे, आणि तुमच्या सोबत एक लहान चिरंजीव आहेत, मुलगी देखील आहे. कशा प्रकारे तुम्ही जाऊन आले? कसं, भीती नाही वाटली? नाही, भीती नाही वाटली तसं काही. गेलो आम्ही.
ठीक आहे. छान वाटलं. अजून काय सांगाल, काय सुधारणा वगैरे काय अपेक्षित आहे का किल्ल्यावर? किल्ल्यावर सुधारणा काही नाही, गव्हर्नमेंटने थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. काही कडे आहेत ना तिथे थोडस सेफ्टी ग्रिल्स वगैरे किंवा काय लावायला पाहिजे. थोडं ग्रिल वगैरे आणि थोडीशी तटबंदी करायला पाहिजे, जेणेकरून लहान मुले असेल, पर्यटक असेल त्यांना जाण्यासाठी सोयीस्कर होईल. हो. धन्यवाद. तुम्ही आमच्या चॅनलवर खूप छान अशी माहिती दिली. धन्यवाद. ते पाहू शकता, आता जे पर्यटक होते लोहगडावरून आता परतीच्या प्रवासाला लागलेले आहेत. सुंदर अशा पायऱ्या आहेत. वरती गडावर जाण्यासाठी कुठलीही अडचण नाही. सुंदर अशा पायऱ्या आहेत. फक्त पावसाळ्यामध्ये थोडासा धोका आहे दरडी वगैरे कोसळण्याचा. इथं देखील खबरदारी म्हणून पायऱ्यांचा वापर करा असा बोर्ड या ठिकाणी लावलेला आहे, जेणेकरून कुठली अडचण कुणाला त्रास झाला नाही पाहिजे असा मानस या गड समितीचा आहे. आता मी संपूर्ण किल्ला फिरून आलोय. जवळजवळ 1-2 तासामध्ये किल्ला संपूर्ण फिरून झालाय आणि आता मी खाली आलेलो आहे. या ठिकाणी पाहू शकता लोहगड फोर्ट किल्ला. सकाळी 9 ते 5 पर्यंत या किल्ल्यावर जाण्याची वेळ आहे, कारण लहान मुले आपल्यासोबत असतात. त्यामुळं किल्ला कमिटीने या ठिकाणी आपली सर्वांची सुरक्षेचा महत्त्वाची या ठिकाणी लक्षात घेऊन नक्कीच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल संपूर्ण, तर व्हिडिओला खूप शेअर